भुसावळ तालुक्यातील फुलगाव ग्रामपंचायतीत लोकशाही आणि प्रशासकीय नियमांची लक्तरं वेशीवर टांगणारा प्रकार उघडकीस आलाय। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींना हरताळ फासत स्वाक्षरींचे कायदेशीर अधिकार प्राप्त होण्यापूर्वीच ग्रामविकास अधिकारी राहुल नेहते आणि सरपंच श्याम फुलगावकर या दोघांनी संगनमतानं 3,50,550 रुपयांचा निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी केलाय। तक्रारदार महेंद्र पाटील यांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सरपंच श्याम फुलगावकर आणि तत्कालीन ग्रामसेविका मीना तायडे यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी असतानाही त्यांना वाचवण्यासाठी प्रशासन धडपडत असल्याचा दावा केलेला आहे। नवीन ग्रामविकास अधिकारी राहुल नेहते हे ग्रामपंचायतीत फिरकतही नाहीत, मात्र केवळ आर्थिक सेटिंग करण्यासाठी त्यांनी नियमांना बगल दिल्याचं पाटील यांनी म्हटलेलं आहे। येत्या 30 मार्चपर्यंत ग्रामस्थांच्या निधीची होणारी लूट व महाभागांवर निलंबनाची आणि फौजदारी गुन्ह्याची कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा गाढवावर ढोल बजाव आंदोलनाद्वारे निषेध नोंदवू आणि आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला असून होणाऱ्या परिणामांना जिल्हा परिषद प्रशासन व गट विकास अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील असा इशारा महेंद्र काशीनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टी व संस्थापक अध्यक्ष बहुजन टायगर ग्रुप यांनी दिलाय।